60 वर्षीय सेवानिवृत्त लिपिकेचा मृतदेह शेतात विहिरीत आढळतो, तेही मुंडक्या विना. ही अपघाती घटना आहे की योजनाबद्ध हत्या? पैठण तालुक्यातल्या चिंचाळा गावात शुक्रवारी सकाळी घडलेली ही घटना अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण करते. नेमकं काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. पैठण तालुक्यातील चिंचाळा शिवारात शुक्रवारी सकाळी 9 वाजता एका वृद्धाचा मुंडक्या विना मृतदेह विहिरीत आढळून आला. हा थरारक घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव नामदेव एकनाथराव ब्रह्मराक्षस, वय 60 वर्षे असे आहे. ते बीड जिल्ह्यातील गेवराई न्यायालयात लिपिक म्हणून कार्यरत होते. 2 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर ते आपल्या मूळ गावी परतले आणि चिंचाळ शिवारातील गट नंबर 121 मधील शेतीत शेती करीत होते. शुक्रवारी सकाळी त्यांच्याच शेतीतील विहिरीत एक मुंडकेशिवाय मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर बोरे, पैठणचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख तसेच पाचोडचे सहपोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे पाटील घटनास्थळी पोहोचले. पोलीस व गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. ओळख पटवल्यानंतर हा मृतदेह ब्रह्मराक्षस यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. मात्र मृतदेहाचे मुंडके गहाळ असल्याने संशय अधिकच बळावला आहे. सध्या पाचोड पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र मृत्यूचे स्वरूप पाहता घटना अपघात वाटत नसून योजनाबद्ध हत्या असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंडके नसलेला मृतदेह म्हणजे सरळ हिंसक कृतीचा भाग की अपघाती मृत्यूचं वेगळं स्वरूप? यामागे कोणीतरी आहे का? आपलं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा.